हॅलो गाईज, व्हेरी गुड मॉर्निंग. वेलकम टू माय यूट्यूब चॅनल एक्सप्लोर विथ निमिष. तर आज आम्ही जाणार आहोत नैनितालला आणि आमची ही 10 दिवसाची ट्रिप आहे. नैनिताल आणि ऋषिकेश असे आम्ही दोन्ही एक्सप्लोर करणार आहोत. तर आता आम्ही निघालो आहोत डहाणू स्टेशनसाठी घरून आणि आमची 8:30ची ट्रेन आहे बोरिवलीसाठी. तर आम्ही डहाणूवरून बोरिवली जाऊ आणि बोरिवलीवरून आमची 12:15ची कटगोदामसाठी ट्रेन आहे. आता आम्ही डहाणू स्टेशनला आहोत. स्टेशनवरून आम्ही 8:30ची लोकल पकडतोय. पाटणास ये भैया दुबई जा रहे हैं और हम यूके जा रहे हैं. तर तुम्ही पाहू शकता की ही मुंबई लोकलची गर्दी आणि हे डेली असंच असते. ही भरपूर गर्दी होते. थोड्याफार ट्रेनच्या फ्रिक्वेन्सी डहाणू टू मुंबईसाठी कमी आहे, त्यामुळे भरपूर गर्दी होते. तर आता आम्ही बोरिवलीवरून ट्रेन पकडली आहे कटगोदामसाठी आणि आता आमच्या जेवणाचा टाईम झालेला आहे. ॲक्च्युली आमची ट्रेनचं टायमिंग दुपारचं होतं, त्याकरिता आम्ही घरूनच जेवण रेडी करून घेऊन आलो आणि आमचं जेवण झाल्यानंतर आम्ही थोडे गेम्स खेळलो ट्रेनमध्ये. तर थोडी लाँग जर्नी आहे ही ट्रेनची. एक 27 आवर्सची ही जर्नी आहे बोरिवली टू कटगोदाम. तर आता थोड्याच वेळामध्ये आम्ही कटगोदाम स्टेशनला पोहोचू. तर हे आहे कटगोदाम रेल्वे स्टेशन. आम्ही नुकताच कटगोदामला पोहोचलो आहे आणि आता इथून जातो आहे आम्ही आमच्या टॅक्सी स्टँडकडे. इथे तुम्हाला नैनितालसाठी टॅक्सी अवेलेबल होतील. बरेच ऑप्शन आहेत तुम्हाला पब्लिक ट्रान्सपोर्टचे. तुम्ही बसने सुद्धा जाऊ शकतात नैनितालपर्यंत आणि टॅक्सीने सुद्धा जाऊ शकता. तर इथे टॅक्सीचे त्यांचे एक फिक्स रेट आहेत, त्याप्रमाणे ते तुम्हाला चार्ज करतात. नैनितालला जायचं असेल किंवा भीमतालला तुम्हाला जायचं असेल किंवा अदर. तर आमची कार आलेली आहे आता आणि आम्ही आता जातो इथून जिम कॉर्बेट नॅशनल पार्कला. पण त्याआधी आम्ही कॉर्बेट वॉटरफॉलला व्हिजिट करणार आहोत. जर तुम्हाला कॉर्बेटमध्ये स्टे महाग वाटत असतील तर तुम्ही रामनगरमध्ये सुद्धा स्टे घेऊ शकतात. ते कॉर्बेटपासून एक 2-3 किलोमीटरवर आहे आणि ही सुरुवात आहे जिम कॉर्बेट नॅशनल पार्कची. मी कॉर्बेट वॉटरफॉलला पोहोचलो, परंतु कॉर्बेट वॉटरफॉल आज बंद आहे. तर आम्ही उद्या यायचा ट्राय करू. आणि आता आम्ही निघालो आहे जिम कॉर्बेटसाठी. उद्या मॉर्निंगची आमची सफारी आहे. तर आमचा आजचा स्टे आहे भावेश होमस्टेमध्ये. खूप छान प्रॉपर्टी आहे. एक पूलसुद्धा आहे इथे. आम्ही पूलमध्ये एन्जॉय केलं, डिनर केलं आणि आता आम्ही चाललो आहे झोपायला, कारण उद्या मॉर्निंगला आमची सफारी आहे. तर आम्ही सकाळी लवकर उठू. आम्हाला युवराजबाईंनी सांगितलं आहे की तुम्ही 3 वाजता सकाळी रेडी राहा. जर कधी तुम्ही जिम कॉर्बेटला आलात तर भावेश होमस्टेला नक्की व्हिजिट करा. त्यांचे डिटेल्स तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जातील. व्हेरी गुड मॉर्निंग गाईज. तर आज आमची मॉर्निंगची सफारी आहे. आमचा गेट आहे ढेला गेट आणि तिथून आज आम्ही युवराजबाई हे खूप फेमस यूट्यूबर आहेत आणि त्यांच्यासोबत आमची आज सफारी आहे. तर आता थोड्याच वेळात आमची सफारीची सुरुवात होईल. थोड़ी बेसिक जानकारी, उतरना कहीं भी नहीं है, उतरना कहीं नहीं है, कोई भी टाइम का अगर गाड़ी से नीचे नहीं स्टॉप चार्ज करेगा. अभी तो खैर साइड में आप नहीं देख पाएंगे, अभी लाइट पूरी नहीं है ना, अभी नजर आप सामने रखना. बहुत बड़ी होती है सारी विलेज. अच्छा, ठीक है. आज पार्क का क्षेत्रफल माना 520 स्क्वायर किलोमीटर. जब स्टार्टिंग हुआ था तब इतना नहीं था. तब था 330 स्क्वायर किलोमीटर. तुम्ही बघू शकता आम्हाला टायगरचा पगमार्क दिसलेला आहे आणि आता आम्ही टायगरच्या शोधात पुढे जातोय. बघू टायगर आम्हाला दिसतो का. इथे
नुकताच टायगर दिसला होता आणि अजून कॉलिंगसुद्धा इथे चालू आहे. तर बघूया आपल्या नशिबात आहे का टायगर बघूया. बाग वाले एक्साइटमेंट है तुम्हारे को डियर को देख. बस सफारी आमची संपत आली पण आम्हाला टायगर काय दिसला नाही. पण जंगल खूप छान आहे आणि आम्ही खूप जंगल एन्जॉय केलं आणि आता आम्ही निघालो आहे नैनितालकडे. तर नैनितालकडे जाताना आम्ही पहिले 1-2 पॉईंट्स बघणार आहेत. एक व्ह्यू पॉईंट आहे, एक स्नो पॉईंट आहे. हा व्ह्यू पॉईंट आहे, खूप छान पॉईंट आहे. थोडं ट्रॅक करावं लागतं खाली. आणि हा स्नो पॉईंट आहे, इथून तुम्ही नैनिताल लेक वगैरे पाहू शकता. तर आता आम्ही आलो आहोत आमच्या हॉटेलवर आणि 24 अवर्स न्यू भारत म्हणून हे हॉटेल आहे. इथे आम्ही आमचा स्टे घेतला आहे 2 दिवसाकरता. खूप छान हॉटेल आहे आणि तेवढंच चांगला व्ह्यू आहे. समोर नैनिताल लेक आहे. हे आहे नैनिताल लेक. तुम्ही बघू शकता किती सुंदर नजारा आहे हा. एक रात्रीच्या वेळेला एक वेगळीच वाईब आहे इथे. आणि आता आम्ही निघालो आहे मॉल रोड थोडा एक्सप्लोअर करायला. मॉल रोडवरून आम्ही जाऊ ते नैनादेवी टेम्पल आहे तिथे. हे आहे तिबेटियन मार्केट. हे मॉल रोडवरच आहे आणि ह्याच्या पलीकडे आहे नैनादेवी टेम्पल. तर हे आहे नैनादेवी टेम्पल. खूप प्राचीन टेम्पल आहे हे आणि नैनितालमधील लोक इथे खूप श्रद्धा आणि भावनेने सर्व येत असतात. हॅलो गाईज, व्हेरी गुड मॉर्निंग. तुमचं स्वागत आहे एक्सप्लोअर विथ निमिषमध्ये. तर हे आहे नैनिताल लेक आणि तुम्हाला काल रात्री मी नाईटचा व्ह्यू दाखवला होता. हा मॉर्निंगचा व्ह्यू आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर नजारा आहे इथे. तर आता आम्ही आलो आहे हनुमानगढी इथे आणि हे एक हनुमानाचं मंदिर आहे. खूप प्राचीन मंदिर आहे. तर आता आम्ही इथून निघालो आहे कैचीधामसाठी. तिथे जाऊन निमकरोली बाबा यांचे आम्ही दर्शन करू. आणि तुम्ही बघू शकता किती छान व्ह्यू आहेत नैनितालमध्ये. तर पाहू शकता आम्ही आत्ताच पोचलो कैचीधामला आणि हे आहे मंदिर निमकरोली बाबांचे. जर तुम्हाला शक्य होत असेल तर एकदा तुम्ही विजिट करा. तुम्ही मुखदर्शन घेऊ शकता निमकरोली बाबांचे.
तर आता आम्ही निघालोय मुक्तेश्वरकडे जायला. आताच आम्ही नेमकरी बाबाचे दर्शन घेतले आणि तिथून मुक्तेश्वर धामकडे जायला निघालो. हे आहे मुक्तेश्वर धामचा एंट्रन्स आणि इथून थोडीशी ट्रॅकिंग आहे. इथे तुम्हाला महादेवाचे दर्शन करता येईल आणि ह्याच्याच पुढे आहे चौली की जोली. तिथे आम्ही नंतर जाणार आहोत. तुम्ही बघू शकता किती छान मंदिर आहे. ब्रांच को तो आप लोग ले जा भी सकते हैं. ये जो ब्रांच है इसका सबसे पहला काम होता है बिल्कुल भी इसका साइंटिफिक नेम प्रोविडेंट है. तर ह्या पॉईंटचं नाव आहे चौली की जोली आणि आता थोड्याच वेळ सनसेट होईल. तुम्ही पहाडोका सनसेट बघू शकता. आपल्याला सवय आहे समुद्रावरचा सनसेट बघायची. पहिल्यांदाच एवढा छान व्ह्यू मी बघतोय. व्हेरी गुड मॉर्निंग. तर आज आम्ही आमचा ब्रेकफास्ट डन केला आणि आता आम्ही निघतोय भालूगड वॉटरफॉलसाठी. हा मुक्तेश्वरमध्येच एक वॉटरफॉल आहे. खूप छान आहे आणि तुम्ही बघू शकता की इथे क्लीन किती आहे. अजिबात तुम्हाला कुठेही कचरा दिसणार नाही. एवढं क्लीन ठेवलेलं आहे त्यांनी. आणि इथे तुम्ही टेंटमध्ये स्टेसुद्धा करू शकता जर तुम्हाला स्टे करायचं झालं तर. तुम्ही इथे बघू शकतात ॲक्टिव्हिटीजसाठीच पण बरंच काही आहे इथे. आणि कसे छोटे छोटे कॅफेज इथे रिव्हरच्या मध्ये ओपन केलेले आहेत. तुम्ही जर कधी मुक्तेश्वरला आला तर इथे नक्की विजिट करा. खूप छान वॉटरफॉल आहे हा. तर अशी होती आमची 3 नाईट्स 4 डेजची नैनितालची आयटनरी. इथून आम्ही भीमतालला जाणार आहोत आणि भीमतालवरून आम्ही कठगोदामला जाणार आहोत. कारण की आमची आज इव्हनिंगची ट्रेन आहे हरिद्वारसाठी आणि आम्ही इथून हरिद्वारला जाणार आणि हरिद्वारवरून आम्ही ऋषिकेशला जाणार आणि 4 डेज आमचे ऋषिकेशमध्ये आहेत. तर आम्ही कठगोदामवरून हरिद्वारसाठी ट्रेन पकडतोय. 8 वाजताची आमची ट्रेन आहे. तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया हरिद्वार येथे.